हाय फ्रेंड्स, आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आता आम्ही बसलो आहे जेवायला। खूप वेळ झालाय, 12 वाजलेत। रोज म्हटलं लवकर आवरायचं काम, पण तरी व्हायचं तेवढाच उशीर होतो। आणि आरू खातोय चिवडा आणि मी बसले जेवायला। म्हटलं टीव्ही बघत बघत जेवण करावं, त्यामुळे झाले काम वगैरे आवरले। आणि त्या दिवशी ब्लाऊज शिवायचा होता पण झालंच नाही, कारण अचानक आम्ही बारामतीला गेलो म्हणून। मग आज शिवणार आहे ब्लाऊज। जेवण झाले माझं आणि आम्ही बघा वाजवायला लागलंय त्याची ढोलकी। आणि पिक्चर बघत बसली मी, हॉरर फिल्म लागली 1920 लंडन। त्यामुळे हे पण नाहीत उठलेले अजून, पहाटे आलेत, नाईट होती त्यांना, पहाटे आलेत आणि झोपलेत, अजून नाही उठले। तर उठतील आता, 1:45 होत आलाय। हाय हाय असं करायचं। बोल ना। अरे माझी मांडीला कुठे मारतो? ब्लाऊज कसा शिवलाय ते। आणि हे उठले, जेवण केले ह्यांनी आणि आरूला घेऊन गेलेत फिरवायला। हे बोलले त्याला घेऊन जातो, नाही तर अजून डब्बा करायला लेट होईल, म्हणजे त्याला बघत बघत। त्यामुळे आधी तुम्हाला ब्लाऊज दाखवते आणि आरूला त्यांनी नेले फिरवायला, तोपर्यंत मग मी स्वयंपाक करून घेते। चला ब्लाऊज बघा। तर हे बघा फ्रेंड्स, ब्लाऊज शिवून झालाय। साधाच ब्लाऊज होता आणि तिचा पुढचा गळा मागचा गळा हे दोन्ही पण एकदम छोटं छोटंच आहे, कारण खूप म्हणजे खूप वयस्कर अण्णांची बहीण आहे ती सख्खी, म्हटल्यावर 80-85 वय असेल तिचं। आणि ह्याला फक्त बटन लावायचे राहिलेत आणि काजा करायच्या राहिल्यात। ते मशीनवर मला अजून नाही जमत काजा करायला, म्हणून मग मी हातानेच करते। आणि ही बॅक साईड आहे। तर झाले आता, चला पटकन स्वयंपाक करून घेते मी आणि मग भेटते तुम्हाला थोड्या वेळाने। डबा करत होते, पण मामांचा फोन आला होता की लांबची ट्रिप आहे, त्यामुळे मग ते तिकडच्या तिकडच गेले, डबा नाही करायचा। मग आम्हीच घरी, मग इतक्या लवकर करून पण उपयोग नाही, काय थंड व्हायचं आणि मग संध्याकाळी 8-9 वाजता जेवतो आम्ही। त्यामुळे हे बोलले की आम्ही अभिषेकच्या इथं बसलोय, तू पण ये म्हणून। तर मी चालले आता तिकडं। तर चला तुम्हाला पण दाखवते की काय करतात फ्रेंड्स। चालली आता मी अभिषेकच्या तिकडं।
काय चाललंय? छान आहे ना हंबा बाळा. पोरगी बघायची रे तुला. कर की आता लग्न. माझं पोरग लग्नाला आलं. पोरग लग्नाला आलं? यार तू कोण आहे? काय म्हणतो? उतरू का? चल बाईक उतरू. तर मित्र आहे बघा हा माझा, पण इथे येतो पण कधी घरी येत नाही, आहे का नाही? काम असते थोडी अर्जंट. मोठी माणसं तुम्ही बाबा, बडे लोक. मामाकडे जा ना दादा, दादा मामाकडे जा ना, जा ना, चल ना. आम्ही आता रिक्षा घेऊन चाललोय घरी आणि आरूसाठी खाऊ घेतला आम्ही. झालं घरी आलो आणि ह्यांनी गाडी थोडीशी नीट करायची होती, त्यामुळे गाडी पण व्यवस्थित केली. आणि आता मी बनवते ओली भेळ, त्यासाठी भेळ घेतली आणि चला ओली भेळ पार्टी करूया आता. तर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि फरसाणा टाकले आणि भेळ आहे. आणि ह्याच्यात आता टाकूया चिंचेचं पाणी. 8:30 वाजलेत फ्रेंड्स आणि स्वयंपाक वगैरे झाले सगळं. आत्या बाहेर दळण दळते आणि आम्ही जेवायला बसले. लक्षातच नव्हतं ब्लॉग घ्यायचं, तर हात बघा जेवायलाच बसले, म्हटलं आणि ब्लॉग घ्यावा, मग राहिलेलं जेवण करावं. चला आता पलीकडच्या घरात आलेत तर मामा म्हणजे छोटे सासरे आलेत, ते काय करतात बघूया. तर फ्रेंड्स आम्ही आता जेवण करतो आणि झोपतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.